असलं पाहिजे. अन्नम ब्रह्म इति व्यजानात. धावत आले घरी, वडिलांना म्हणाले परब्रह्मच सापडलं. वडिलांनी विचारलं काय सापडलं तुला? अन्नम ब्रह्म इति व्यजानात. वडिलांनी पाठ थोपटली आणि ते म्हणाले शाब्बास, हुशार विद्यार्थी आहेस, पुन्हा जा तपश्चर्याला बैस. एक पायरी चढून गेलास खरा. पुन्हा आले, भृगू तपश्चर्याला बसले आणि विचार केला. अरे फार स्थूल विचार केला. कलेवराला अन्न भरवता येत नाही. देहाचं चलनवलन सगळं प्राणांमुळे चालतं. त्या देहापेक्षा प्राण सूक्ष्म आहेत आणि प्राण हेच परब्रह्म असले पाहिजेत. परत आले, आता नक्की सापडलं परब्रह्म. काय सापडलं? प्राण हेच परब्रह्म. वडील म्हणाले शाब्बास शाब्बास, दुसरी पायरी चढून गेलास, जा पुन्हा तपश्चर्याला बैस. भृगू असं नाही म्हणाले, कंटाळाला आता जाऊ दे. भृगू पुन्हा गेले, तपश्चर्याला बसले. अतिशय चिकटपणे त्यांनी साधना केली. मग त्यांच्या लक्षात आलं प्राण काय किंवा देह काय याच्यावर सत्ता कोणाची चालते? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय यांचा स्वामी कोण? मन आहे. मन सांगतं चल आज. केवळ श्रीकृपा ग्रंथाचं प्रकाशन आहे की पाय चालायला लागतात आणि या श्री म जोशी सभागृहामध्ये येतात. श्रीम म्हटल्यावर कळतच नाही मला वाटते या सभागृहाकडे. आणि मन जर म्हणालं काय ते कसला ग्रंथ, काय कसली ध्यान साधना, काय दूरदर्शनचे झकास कार्यक्रम लागलेत, बस या आराम घरी की शरीर तिथेच बसलं म्हणून समजा. तर 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय यासहित मन जिंकणं हीच खरी एकादशी आहे ना. तर भृगूंच्या लक्षात आलं अरे मनाची सत्ता चालते सगळ्या. मन हे परब्रह्म असलं पाहिजे. या खेपेल सावधपणे आले घरी आणि वडिलांना म्हणाले तात आता नक्की सापडलं परब्रह्म. काय? मन हेच परब्रह्म. शाबास, आणखीन एक पायरी वर गेलास, जा पुन्हा तपश्चर्याला बैस. भृगू गेले, पुन्हा तपश्चर्या केली. त्यांच्या लक्षात आलं की विज्ञानाशिवाय हे सगळं व्यर्थ आहे. ज्ञान विज्ञान प्राप्त झाल्याशिवाय हे पुढचं काही कळणारच नाही आपल्याला. ज्ञान विज्ञानमय स्वरूप हेच परब्रह्माचं खरं स्वरूप. धावत आले पुन्हा. आता मात्र निश्चित परब्रह्म सापडलं. काय? विज्ञान हेच परब्रह्म. पाठ थोपटली वरुणाने म्हणाले शिष्य असावा, पुत्र असावा तर असा. शाबास, किती तुझं कौतुक करावं. जा पुन्हा तपश्चर्याला बैस. गेले भृगू, पुन्हा तपश्चर्या केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्ञान विज्ञानाच्या पल्याड खरं परमात्म्याचं रूप कोणतं आहे? सच्चित आनंद रूप आहे ना. सत म्हणजे निरंतर आहे, शाश्वत आहे. चित म्हणजे आत्मज्ञान रूप आहे आणि आनंद म्हणजे ब्रह्मानंद रूप आहे. ते कुठल्याही वस्तूवर अवलंबून नाही आहे. वस्तू सापेक्ष आनंद नाही आहे, तो निरपेक्ष आनंद आहे. अनंत काल टिकणार आहे, कालावर स्थलावर मात करून जाणार आहे. आणि मग या आनंदाच्या पल्याड खरा परमात्मा परब्रह्म आहे हे भृगूंना उलगडलं. यालाच आपण पंचकोश म्हणतो. या पंचकोशातून आत्मोन्नती जर झाली तर तो खरा साधक, तर त्याला खरं परमार्थाचं दर्शन झालं. त्याला अध्यात्माचा खरा अर्थ उलगडला. भृगूंना तो उलगडला आणि ते परत आले. त्यावेळेला त्यांनी वडिलांना विचारलं नाही आणि वडिलांनीही त्यांना प्रतिप्रश्न केला नाही. दोघांनाही कळलं की याला परब्रह्म काय ते कळलेलं आहे. अशी साधना तुमच्या आमच्या हातून व्हायला पाहिजे. कोणतंही तत्त्वज्ञान जीव, जगत, जगदीश आणि मोक्ष या 4 संज्ञांचा उलगडा करत असतं. ध्यान मार्गानेही तो केला आहे, ज्ञान मार्गानेही केला आहे, कर्मभक्तीने तर अनंत प्रकारे केलेला आहे. भाग्यवंत हा सुवर्णाताई की या ध्यान अशा अवघड क्लिष्ट मार्गावरून चालून आपण अनंत असे अनुभव घेतले. त्यांची माझी अनेकदा भेट झाली आणि किती कळवळा गुरुविषयी, केवढी अपरंपार भक्ती, केवढी अचल अढळ श्रद्धा पूजनीय दादाश्रींच्या चरणावर त्यांची आहे. प्रत्येक प्रसंगामध्ये मी तो अनुभव घेतलेला आहे. म्हणून सद्गुरू सच्छिष्य जोडी आपल्यासमोरच व्यासपीठावर आहे. अशा परंपरेमधूनच आपली संस्कृती, आपला धर्म, आपली उदात्तता, आपली नीती, आपला सदाचार अक्षुण्णपणे आजही तह हयात एकाच्या नाही अनंत पिढ्यांच्या आणि सहस्रावधी वर्षांच्या आणि अनंत युगांच्या पल्याड अखंड धावतोच आहे. त्याचे आपणही पायीक होऊया. अशा एका निर्मळ व्रताला प्रारंभ करूया आणि त्या परमार्थ साधनेमधून त्या जगन्नियंत्या परमेश्वराचा अनुभव आपणही घेऊया. असा एक प्रार्थनेचा आशावाद प्रगट करतो आणि सुवर्णाताईनं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. पूजनीय दादाश्रींना वंदन करतो.
ठकारना वंदन करतो. ठकारजींना धन्यवाद. नमस्कार. आचार्य वाचस्पती महोदय, अहो आपले विचार ऐकून बरेच जण टरकले, घाबरले की खरोखरी परमार्थ इतका का अवघड आहे. माझा अनुभव सांगतो, याच्या इतकं सोपं दुसरं काही नाही. याच्या इतकं सोपं दुसरं काही नाही. बाकी सगळं अवघड आहे. हे आमचे मित्र आहेत दिलीप रेवणकर, विद्वान इंजिनियर, कर्तबगार व्यावसायिक. बाबा फार अवघड आहे. सत्य फार सोपं आहे हो. तर याचे मार्ग अनेक जरी असले, असं समजा की या छतातनं एक छिद्र आहे, छताला छिद्र आहे आणि त्या छिद्रातून सूर्याचा कवडसा येतो, त्या प्रकाशाचा. किती बरं किरणं असतील त्यात, असंख्य, नाही का? पण त्यातलं कुठलंही किरण धरा तुम्ही, त्याचा वेध घेऊन तुम्ही चढाल कुठे बरं जाल? त्या प्रकाशाच्या स्रोताकडेच जाल. हे इतकं सोपं आहे. म्हणून सुवर्णाच्या बाबतीत तिनेच सांगितलं की आम्ही तिच्यासाठी मखमलीच्या पायघड्या घातल्या. तर इतका हा सुलभ आणि निष्कंटक मार्ग आहे. प्रकाश पुढे आहे, मागे आहे, उजवीकडे डावीकडे सर्वीकडे प्रकाश आहे, निर्भय आहे. तो प्रकाशच पुरोहित पुढे म्हणून आहे. तर अग्निहोत्र, पंचसाधन या सगळ्याचा समन्वय जेव्हा येतो आणि तो जीवनामध्ये ती जीवन पद्धती जेव्हा होते, तेव्हा अगदी फार सोपं होतं. हा अतिशास्त्रीय विषय. वेद हे केवळ पूजा अर्चेसाठी नाही आहेत. वेद जे आहे हे जीवनाचं रहस्य आहे. आणि ते रहस्य कशासाठी आहे? ते आचरणासाठी आहे. ते आचरण कशासाठी? तर त्या परमसत्य जे आहे ते जाणून अनुभवण्यासाठी. अन्य दुसरा काही विषयच नाही आहे. माझ्या मुलीला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं अशी प्रार्थना करणारे बरेच असतात. पुढे काय? तिचं लग्न आलं, ती जर डॉक्टरेट झाली की पुन्हा अवघड परिस्थिती आणखीन पुढची आली. तथापि असं काही साध्य करावं की त्या पलीकडे साध्य करण्यासारखं काही शिल्लकच राहत नाही. असं काहीतरी साध्य करावं. स्वार्थ असा साध्य करावा की साध्य करण्यासाठी शेवटी शिल्लक काही राहतच नाही. तर एकच देवा स्वामी समर्थ जर आले, म्हणून प्रश्न सुवर्णाला हाच होता. आत्ता तुमच्या समोर जर प्रत्यक्ष परमेश्वर उभा राहिला तर तुम्ही काय मागाल? त्यांना खात्री वाटे ना की खरोखरी शक्य आहे का? ते कसं बरं शक्य आहे? कारण का की स्वतःच्या संकल्पाविषयी शंका असते. तात्पर्य काय या सगळ्याचा सारांश की आम्ही तुम्हाला म्हणतो, अहो तुम्ही येताना फक्त तुमची निष्ठा घेऊन या. निष्ठा घेऊन या, अन्य काही नको. आणि तुम्ही खरोखरी तळमळीने कळकळीने हात वर केला ना, तर आम्ही तुमचा हात धरून ओढून तुमच्या बॅगेज सहित उचलून काढू. पण फक्त तुमची श्रद्धा निष्ठा आणा. ती कशी असावी? अढळ, पक्की असावी. आणि किती असावी? खंडीभर हंडाभर नव्हे, मोहरीच्या दाण्या एवढी जरी असेल ना तरी तेवढीशी सुद्धा पुरे. आपण काय सांगू, तेवढ्याशा निष्ठेचा सुद्धा दुष्काळ आहे. प्रत्येकांना देव हा हवा असतो, समृद्धी सौख्य सगळं हवं असतं. हे सर्व देहात्म भावातून हवं असतं आणि तेही त्याच्या सुटेबिलिटीनुसार.
त्याला जर सोयीचं असेल तर तो परमार्थ किंवा त्याचा धर्माचरण करील. आज आम्ही म्हणजे यांनी काय बापरे अवास्तव बोललेलं आहेत बरंचसं. आमच्या महादेवीला तिची एक मैत्रीण आहे, तरुण मुलगी आहे, तिचं पांडुरंगावर फार प्रेम. पण सावळे सुंदर रूप मनोहर असा तिला जर नवरा सावळा जर पाहायचं म्हटलं तर तिला तो नको असतो. तर तसं हे अतीव प्रेमाने आमच्यावर आरोप करतात. आज आमच्यावर सुद्धा हीच आमची सुद्धा पंचायत झालेली आहे की त्या महान कृपेने आम्हाला नाना वेश नेसवलेले आहेत. एकदा प्रसंग असा झाला, महाराज आम्हाला म्हणाले, आम्ही तुम्हाला फौजदार केलंय. ही फार जुनी गोष्ट आहे. आम्ही तुम्हाला फौजदार केलंय. आता फौजदार केलंय या गोष्टीचा काय अर्थ धरावा कमलताई, की फौजेचा प्रमुख. त्यानंतर काही वर्ष गेली, मी आपला मनाशी विचार केला, फौज कुठं आहे, फौजदार केलंय, फौज कुठं आहे. असं 3-4 वेळा झालं. शेवटच्या वेळेला मला ते म्हणाले, आम्ही तुम्हाला फौजदार केलंय असं पहा की खूप गर्दी आहे आणि वाहनांची ये जा चाललेले भर चौकामध्ये ट्रॅफिक खूप आहे आणि तिथे जर एखादा गोम्यासोम्या उभा राहिला ट्रॅफिकला हातवारे करून मार्गदर्शन करायला तर काही ऐकतील, कुणी एखादा चुकार त्याला जोडवेल. पण त्या माणसाला गोम्यासोम्याला जर पोशाख चढवला तर तो प्रेसिडेंटची गाडी सुद्धा अडवेल. मग आमच्या लक्षात आलं, बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला, की तर त्या जो पोशाख चढवतो त्याची ती कृपा आणि त्या पोशाखाला महत्त्व आहे. तर याच्यात फार इंगित आहे. तर याद्वारे जे होत आहे ते केवळ त्या ईशकृपेने श्रीकृपेने होत आहे, अन्यथा काही नाही. देर इज नो सच अ थिंग ॲज मोहन जाधव. मोहन जाधव नावाची व्यक्ती नाहीच, जी आहे ती केवळ ती त्यांची कृपा आहे. तर आता या परीस अधिक काय सांगू तुम्हाला. कदाचित तात्या आठवत असतील, तात्या नरगुणकर म्हणजे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, ते आमच्याशी फोनवर बोलत होते. माझ्यापेक्षा बरेच वयाने मोठे आहेत. तर ते आमच्यावर इतकं प्रेम करत होते आणि इतकं बोलत होते, अगदी बापरे बापरे बापरे, की मी आपला ओशाळलो. ही सुमारे बरीच जुनी गोष्ट आहे. तर मी म्हटलं, तात्या तुम्ही असं काय बरं बोलताय. हे त्यांना बोलता बोलता मी म्हटलं की नको, हे फारच प्रेमाचं आणि स्तुतीचं बोलत होतं. नाही, मला म्हणे, मी खरं सांगतोय तुम्हाला. मी आपलं एक बोलता एक वचन बोलून गेलो, तात्या माझं पामरासी काय थोरपण, पायाची या वाहन पायी बरे. तर त्यांना तर फारच आनंद झाला. पण मी खरंच त्यांना सांगत होते. आणि आजही ती स्थिती आहे की मागणे तुझ पासी आहे दिशी तरी पाहे पांडुरंगा, या संतांसी निर्वी आणिक न काही मागू देवा. देवा उदार तू होई मज ठेवी पायी संतांची. तर ही एक अलौकिक अशी संधी ज्याला मिळाली तो खरा भाग्यवान. लोक म्हणतात की काय आचार्य काय सुंदर बोलतात वा. आपण त्यांच्यावर विद्वत्तेचा आरोप करतो, पण त्यांना बोलवणारा धनी वेगळाच असतो. तर कोकिळ गाते मंजुळवाणी बोलविता धनी वेगळाच. ही कॉमन गोष्ट आहे, कोणाच्याही बाबतीत घ्या. आणि तिथेच आपण कृतज्ञ होऊन परिपूर्ण समर्पित असावं. जशी सुवर्णा आहे, सुवर्णाचा उल्लेख महाराज इतक्या जिव्हाळ्यानं करत असत. ते शेवटी तर भगवती सुवर्णा असंच आम्हाला म्हणत असत. म्हणून आम्ही ते शेवटचं पत्र जे लिहिलं त्यात इतपर महाराष्ट्री जसं म्हणतात भगवती सुवर्णा, तसंच आम्ही सुद्धा तुम्हाला संबोधन करू. आता
सांगण्यासारखं खूप आहे. पहा की ग्रंथसमाप्ती जिथे थांबवलं त्यानंतर पुढे जे जे अजूनही उलगडतं, अजूनही जे विकसित होतं आणि ज्याचं ज्ञान तिला होतं ते याहीपेक्षा फार पुढचं आहे. आता हे सांगण्यातल्या गोष्टी नाही आहेत, या अनुभवातल्या गोष्टी आहेत आणि फार सोपं आहे. हो, खरोखरी फार सोपं आहे. जेवणं जरी अवघड, हरिनाम घेणं किती सोपं आहे. हां, पण त्या जर पद्धतीने जर केलं तर त्याहीपेक्षा अधिक सोपं होतं ते. पण तुमची खरोखरी जर तळमळ असेल, खरोखरी जर तळमळ असेल तर फक्त हात वर करा, आम्ही तुम्हाला संपूर्ण उचलून घेऊ. आणि येताना मोहरी एवढी श्रद्धा आणा बरं, एवढी जरी असेल तरी आणा, अन्यथा येऊ नका. हा लेच्या पेच्यांचा मार्ग नाही.